श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कटाळा आलेला आहे. तर चला तर मग त्यातनं तब्येत सुद्धा ठीक नाही आहे. तर असं जेवण तयार करणार आहे की ते खाल्ल्याबरोबर तब्येत सुद्धा खुश होऊन जाईल. तर मी घेतलेला आहे माझ्या ह्या मापाच्या गिलासानं दोन गिलास तांदूळ घेतलेला आहे आणि ह्याच गिलासानं 1 गिलास डाळ घेतलेली आहे. तर चला तर हे वेगवेगळं धुवून ठेवलेलं आहे आणि याच्यासाठी तयारी केलेली आहे. तर 2 मोठे कांदे घेतले होते, त्याला असं लांब लांब चिरून घेतलेला आहे आणि 2 टमॅटो घेतले, असं बारीक चिरून ठेवले. तर एक लसूण गड्डा घेतलेला आहे, त्याला असं मोठं मोठं असं दरदर असं कुटून घेतलेला आहे. कुकर गरम झालेला आहे, तेल घालून घेते. मोहरी तडतड झालेली आहे, जिरा घालून घेतले. जिरा मोहरी घालून घेतलेला आहे, ते सुद्धा तडतड झालेला आहे. आता घालून घेते लसूण तळायला लागलाय. लसूण तळल्यावर कढीपत्ता, आल्याची पेस्ट, 2 सुक्या मिरच्या तुकडे करून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो दोन्ही घालून घेते, थोडंसं फ्राय करून घेते. 3 हिरव्या मिरच्या तो सुद्धा घालून घेतला. चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे. आता घालून घेऊया मसाले. लाल तिखट, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि 1 चमचा धने पावडर. मसाले तुमच्या आवडीनुसार कम जादा करू शकता. हळद आणि 2 चमचा पोहे खाण्याचा चमचा, तो चमचा सांबर मसाला परतून घेते. मसाले परतून घेतलेत. आता घालूया डाळ तांदळाचे माप तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जितकं घ्यायचंय तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर चला हे मिक्स करून घेते डाळ तांदूळ मसाल्यात. साधी सिंपल रेसिपी आहे, खूप छान आहे. हे असं करून खाल्लात ना, तब्येत खूप खुश होते, फ्रेश वाटतं. तर चला आता पाणी घालून घेते. पाणी तुम्ही 2 गिलास जर तांदूळ घेतला तर 2 गिलास तांदळाला 4 गिलास पाणी आणि 1 गिलास डाळीला 1 गिलास पाणी. 5 गिलास पाणी घालायचं होतं, पण मी 1 गिलास एक्स्ट्रा घालणार आहे, कारण आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे. आणि 1 वाटी तुमच्या आवडीनुसार, आंबटपणा तुमच्या आवडीनुसार. जरा पातळ आहे चिंचाचं पाणी पातळ असल्यामुळं माझं 1 वाटी झालेलं आहे. तुम्ही जर घट्ट काढलात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं घालू शकता. अगर जास्त आंबट खात असेल तर थोडं जास्त घालू शकता. तर 3 शिट्ट्या आणते टोपण लावून. तर चला तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. थंड झालेला आहे. कुकर खोलून पाहूया. तेव्हा किती छान झालेला आहे. तर चला तर मग ह्याला जरा थोडंसं हलवून घेऊया. तर हे बघा, मी घरात लोणचं घातलेलं. तर ह्या लोणच्यासोबत खूप छान लागते. तर आम्हाला कैरी जास्त लागते. तर चला तर मग या गरमागरम खिचडी म्हणता या सांबरचं फ्लेवर सुद्धा ह्याच्यातच आलेला आहे. तर चला, आहे ताजं लोणचं आहे. तर चला तर मग आज आमचं डिनर हेच आहे, साधं सिंपल, कारण स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला आहे. तर चला तर ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा आणि करून पहा. आणि सांबार वेगळा करायची जरूरत नाही आहे, एकामध्येच दोन्हीचं फ्लेवर आलेला आहे. तर चला तर मग या तर मग गरमागरम खायला. चला बाय.